आज असं वाटलं की कॅफे बंद करायला लागेल. 60 डे चॅलेंज मधला डे 29. सकाळचं 10 वाजले सगळं आवरून बसलेलो आणि तेवढ्यात गेली लाईट. एमएससीबी मध्ये फोन लावला तर फोन काय उचलून झालते, काय कळणं झालं लाईट येईल की नाही. आता बसल्याने काय होईल म्हटलं, पेंडिंग काम पूर्ण करून घेऊ. कॅफे बंद करून निघालतोच तेवढ्यात लाईट आली. मग काय मित्राला जरासं कॅफेत बसलो आणि निघालो पेंडिंग काम साठी. कारण आज काय पण होते ते काम आपल्याला करायला लागणार होतं. आणि काम पण काय होतं माहितीये का, टेबलची काच फुटलेली काच आणायची होती. कारण उद्या होतं व्हॅलेंटाईन डे आणि व्हॅलेंटाईन दिवशी आपला गर्दी भरपूर असते. दादानं कुठं ऑर्डर दिला हुडकत हुडकत पत्ता विचारत गेलो आणि त्यानं म्हटलं अभिनय 1 घंटे के बाद. आता म्हटलं ह्याला तर काय बोलून चालणार आहे, म्हणून झटपट आलो कॅफेला आणि बसलेलो. तेवढं सरग्या पण आलता आणि 1 तास पण कंप्लीट झालं, त्यामुळे म्हटलं यालाच बसून जाऊया कॅफेत. आणि तेवढं आद्या पण आलता. आद्याला म्हटलं संघ घेऊन जाऊया. कसं आहे ना, 1 से भले 2 असं म्हणून घेऊन गेलो आद्याला. परत ना आलो काचवाल्या पाशी आणि भाऊ काय म्हटला माहित आहे का, त्यानं म्हटलं अरे मेरा आदमी तो अभी नहीं है, तेरे को जाके डायरेक्ट फॅक्ट्री से लेना पडेगा. तरी 15 मिनिट इकडे तिकडे हुडकत पोहोचलो आम्ही फॅक्टरीला. आता मला वाटलं काच अभी मिल जाएगा, पण काय अजून काच रेडी झाली नव्हती. त्याला म्हटलं कुछ भी कर, मेरे को आज 4 बजे काच रेडी चाहिए. रिटर्न आलो कॅफे जवळ. थोडा वेळ आद्याचं पण डबिंग करून घेऊया म्हटलं. भावानं पण ब्लॉक करायला सुरुवात केलाय. आता म्हटलं 4 सोडून 5 ला निघूया. आलतो परत फॅक्टरी जवळ, मालका संगतीने बोलून घेतलो, पेमेंट केलो आणि आद्याला काच धरून बसवलो आणि हो काच धरून आलो शिस्तात. कारण आता काच पडली असती तर भाऊ मला पाडला. शेपली आम्ही पोहोचलो कॅफेत. आता असं का म्हणालो माहिती आहे का, कारण किस्मत आमचं जेठाला लगतच आहे. मुसीबत को मैं नहीं ढूंढता, मुसीबत मुझे ढूंढते ढूंढते आ जाती है. मग काय आलो कॅफेत, झटपट पुसून घेतलो काच आणि टेबलला लावून घेतलो. चला आज इथंच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो करून जावा.